नमस्कार. झेप या कार्यक्रमात मी स्मिता आपलं सहर्ष स्वागत करते. IITच्या शैक्षणिक दर्जाला प्राप्त झालेल्या जागतिक मान्यतेमुळे IITचं पदवीधर होणे ही फार अभिमानाची गोष्ट मानली जाते. IITians तसेच अन्य हुशार विद्यार्थी आपल्या देशात त्यांना योग्य तो वाव आणि संधी मिळत नाही, त्यामुळे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात, आपली योग्यता सिद्ध करतात व चांगली कारकिर्दी घडवत तिथेच सेटल होतात. आणि हे असं चालूच आहे. 80च्या दशकाच्या अखेरपर्यंत सुद्धा भारतात प्रगत तंत्रज्ञानाचा प्रचंड अभाव होता. अशा परिस्थितीत कारण काहीही असो, पण तिथली नोकरी, भरघोस पगार, स्थैर्य, ऐशोआराम इत्यादी सर्व सोडून भारतात येणे हा खरोखरच एक जुगार होता. मात्र असं असताना देखील अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठातून PhD केलेले, तेथील नामांकित कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरी, भरगच्च पगार, ऐशो आराम, गाडी बंगला इत्यादी सोडून 15 वर्ष अमेरिकेत वास्तव्य केलेला हा मराठी माणूस भारतात परतून इथेच आपली कर्मभूमी करण्याचा निर्णय घेतो व भारतात परततो. उद्योगाकरता पोषक वातावरण नसताना 1981 मध्ये इलेक्ट्रिकल उद्योगात उतरतो व अनेक आव्हानांना सामोरे जात एक यशस्वी उद्योजक बनून देशाच्या प्रगत तंत्रज्ञानात योगदान देतो. हे खरंच गौरवास्पद आहे. असे सफल व धाडसी कामगिरी करणारे मराठी उद्योजक व इन्व्हेंटर म्हणून अमेरिकन कंपनीकडून सन्मानित करण्यात आलेले व्यक्तिमत्व म्हणजे लायटेक्स इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड व आर्कलाइट स्पेशालिटी लॅम्प्सचे चेअरमन डॉक्टर श्री अविनाश दत्तात्रय कुलकर्णी. समस्त दर्शकांना माझं विनम्र अभिवादन. माझं नाव अविनाश दत्तात्रय कुलकर्णी. माझा जन्म ग्वाल्हेरला 26 जानेवारी 1942 झालेला आहे. माझे वडील दत्तात्रय विष्णू कुलकर्णी, त्यांचा जन्म पुसेसावळीत झाला होता आणि ते अनाथ विद्यार्थीगृह पुणेमध्ये वाढले. तिथे त्यांनी SSC केलं आणि त्यानंतर ते ग्वाल्हेरला आले. तिथेच त्यांनी MA केलं व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये. त्यांनी नंतर संस्कृतमध्ये पण MA केलं आणि ते मध्य प्रदेशमध्ये शिक्षा विभागामध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर ऑफ स्कूल म्हणून बऱ्याच वर्ष त्यांनी काम केलं. एक वर्ष ते सिंधिया स्कूलमध्ये शिक्षक म्हणून पण होते. आणखी माझी आई सुमन पोद्दार ही त्याचं शिक्षण ग्वाल्हेरला झालं मामांच्या घरी, लघाटे मामांच्या घरी. तिने मॅट्रिक केलं. त्यानंतर तिचं लग्न झालं एक 17व्या वर्षी. आणि तिला शिक्षणाची एवढी गोडी होती की तिला कॉलेजमध्ये जाता आलं नाही म्हणून जेव्हा माझी सर्वात मोठी बहीण उषा जेव्हा ख्रिश्चन कॉलेजमध्ये जॉईन झाली तेव्हा आईने तिचे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्या दोघी बरोबर MA संस्कृत झाल्या साधारण 1957 साली. म्हणजे तिची चिकाटी बघा. आम्ही तिला म्हणजे 8 मुलं तरीसुद्धा तिला म्हणजे शिक्षणामध्ये एवढा इंटरेस्ट होता, एवढी गोडी होती की माझ्या मोठ्या बहिणीवर अभ्यास करून MA केलं दोघांनी बरोबर. आणि त्यानंतर ती एक स्कूलची प्रिन्सिपाल पण होती, तिने नोकरी पण केली. आणि तिचं देहांत फार लवकर झाला. 53व्या वर्षी ती वारली. आम्ही एकूण 8 भावंड, 4 भाऊ 4 बहिणी. माझ्याहून सर्वात मोठी बहीण उषा ती सध्या लंडनला आहे. ती लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच वर्ष संस्कृत शिकत होती.
आता अलीकडे 5 वर्ष त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे. माझा मोठा भाऊ पिडियाट्रिशियन आणि मी नंबर 3. माझ्याहून लहान कार्डिओलॉजिस्ट भाऊ तो इंदोरलाच असतो. सर्वात लहान भाऊ रवी तो पुण्याला असतो, तो पण बिझनेसमध्ये आहे. आणि 2 बहिणी आहे, ते पण एक बेंगलोरला असते आणि एक पुण्याला आहे. तर असं आमचं 8 जणांचा परिवार आहे. मला सर्व भावंडांना काहीतरी शिकवायची संधी मिळाली. मोठ्या बहिणीला स्टॅटिस्टिक्स शिकवलं, मोठ्या भावाला फिजिक्स शिकवलं, लहान भावांना पण फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स वगैरे शिकवायला मला संधी मिळाली. आमच्या भावंडांमध्ये बॉन्डिंग खूपच जबरदस्त आहे. सर्व लोक वेगळे राहतात आहे, पण तिचं संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आणि अगदी जवळचे आहेत. माझं शिक्षण माझ्या वडिलांची बदली नेहमी व्हायची, दरवर्षी व्हायची. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये माझं शिक्षण झालं. पहिले मंदसौर, मुरार, ग्वालियर, बिजलपूर, विदिशा वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणून आमचं शिक्षण सर्व हिंदी माध्यमामध्ये झालं, कारण इंदोरशिवाय दुसरीकडे मराठी माध्यमामध्ये शक्य होतं. पण तर शिक्षण हिंदी माध्यमामध्ये झालं. 1953 साली माझ्या वडिलांची बदली झाली. बिजलपूरहून ते खरगोनला गेले इन्स्पेक्टर ऑफ स्कूल म्हणून. आणि त्यानंतर माझी बहीण, त्यावेळेला माझी बहीण फर्स्ट इयर कॉलेजला होती, म्हणून आमची पूर्ण फॅमिली इंदोरला शिफ्ट झाली. वडिलांची बदली होत राहिली, पण आम्ही इंदोरला स्थायिक झालो. साधारण 1953-54 साली हे झालं. इंदोर ऐतिहासिक वारसा असलेलं मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर. इंदोर हे होळकरांचं संस्थान होतं, अर्थात मराठा साम्राज्याचा तो भाग होता. आजही इंदोरमध्ये 20% मराठी भाषिक वास्तव्य करतात. विशेष हे की अशा या इंदोरला गेली काही वर्ष स्वच्छ शहराचा किताबही मिळालेला आहे. 8 ते कॉलेज ग्रॅज्युएशन पर्यंतची काही महत्वाची वर्ष अविनाशजींचं वास्तव्य याच शहरात होतं. आजही अविनाशजींना इंदोर बद्दल आत्मीयता आहे. आणि नूतन विद्यालयामध्ये मी 8वीत आलो. 1953 साली मी महाराजा शिवाजीराव विद्यालयामध्ये आलो. त्याच्या आधी 1 वर्ष मी नूतन विद्यालयामध्ये होतो. नूतन विद्यालय महाराजा शिवाजी विद्यालयापेक्षा जस्ट अबाउट 1/2 किलोमीटर दूर आहे. तिथे 8वीमध्ये होतो आणि 9वी-10वी महाराजा शिवाजीराव विद्यालयामध्ये आलो. आज मी इथे 70 वर्षानंतर येत आहे. आणखी खूप गोष्टी बदललेल्या आहेत. इथे आता को एज्युकेशन आहे. पूर्वी फक्त इथे 9वी-10वीचे क्लासेस होते, आता को एज्युकेशन आणि 6वीपासून पण क्लासेस आहेत. खूप बदल झालेला आहे. पण इथे येऊन मला खूप चांगलं वाटतं, कारण जुन्या मेमरीज, जुन्या आठवणी आज मला परत अनुभवायला मिळाल्या. आणि आम्ही पूर्वी बिजलपूरला राहायचो, आणखीन इथे ट्रेनने यायचो. स्टेशनवरून जवळजवळ 3 किलोमीटर चालत यायचो आणि परत ट्रेननी बिजलपूरला परत जायचो. असे आमचे जवळजवळ 3 वर्ष बिजलपूर इंदोरला शिकायला इथे येत होतो. लहान बहीण भावंड बिजलपूरला शिकायची. मी, माझी मोठी बहीण उषा आणि अरुण, आम्ही 3 ट्रेननी इथे इंदोरला शिकायला यायचो. खूप चांगली शिस्त होती. रोज संध्याकाळी गीता पठण, 12वा अध्याय, 15वा अध्याय, 2रा अध्याय मला सर्वांना जवळजवळ पाठ होता. आणि त्याबरोबरच वडिलांचा पगार चांगला होता, पण 8 भावंड, त्यामुळे आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. पण कधीही पुस्तकासाठी किंवा ड्रेसेससाठी किंवा काहीही शिक्षणाच्या रिलेटेड कोणत्या गोष्टीसाठी कधीही पैशाची कमी नव्हती. त्यामुळे फोकस वॉज एज्युकेशन. त्या शैक्षणिक वातावरण होतं, त्यामुळे अभ्यासावर जोर होता आणि आई वडील पण त्यामध्ये मदत करायचे. असं करता 1955 साली SSC झालो
आणि फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास झालो, पण त्यावेळेला माझं मेरिट लिस्टमध्ये नाव नव्हतं, म्हणून मला थोडी निराशा झाली. पुढे जास्त प्रयत्न करून ते यश पण मिळवलं कॉलेजमध्ये. लक्षात घ्या, वयाच्या 13व्या वर्षी अविनाशजी मॅट्रिक झाले. इंदोरच्या होळकर कॉलेजमध्ये प्रथम वर्ष BSc मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. पण उंची आणि वय कमी असल्यामुळे कॉलेजच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना सहभागी होता येत नसे. पण नंतर म्हणे त्यांचं सायकलवरून कॉलेजमध्ये येणं जाणं असल्यामुळे त्यांची उंची व्यवस्थित वाढली. पण शारीरिक उंचीपेक्षा त्यांची बौद्धिक उंची किती वाढली हे महत्वाचं. कारण अमेरिकेत जाऊन MS न करता ज्यांना PhD प्रवेश दिला जातो त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. 1955 साली जेव्हा मी होळकर कॉलेज जॉईन केलं तेव्हा माझ्या मोठ्या भावाने बायोलॉजी घेतलं होतं आणि तो डॉक्टर बनणार होता. आणि मला मॅथमॅटिक्समध्ये जास्त गोडी होती, म्हणून मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घेतलं आणि ते हे विषय घेऊन इंजिनिअरिंगसाठी खास माझं लक्ष होतं. 1957 साली जेव्हा मी इंटर सायन्स झालो तेव्हा माझं वय फक्त 15 होतं. मी मेरिट लिस्टमध्ये 5वा आलो होतो, पण इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन शक्य नव्हती कारण माझं वय कमी होतं. त्यामुळे मी होळकर कॉलेजमध्येच BSc मध्ये ॲडमिशन घेतली. होळकर कॉलेजमध्ये असताना तिथे एक मराठी नाटकाचा प्रयोग झाला होता. मराठी नाटक म्हणजे पु ल देशपांडेचं प्रसिद्ध नाटक तुझं आहे तुझं पाशी. ह्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं होतं तिथल्या राहुल बारपुते नावाच्या ग्रस्तांनी, आणि त्याचं नाव दिलं होतं तेरा है तेरे पास न करता त्यांनी नाव दिलं होतं कस्तुरी मृग. तुझं आहे तुझं पाशी एवढं सुंदर त्यांनी भाषांतर केलं होतं. आणि ते नाटक मी प्रथम बघितलं, ते माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक होतं. आणि मराठी भाषिकांचं नाटक हिंदीमध्ये होताना मला खरंच ती आठवण मला नेहमी राहणार आहे की पहिलं नाटक मी होळकर कॉलेजमध्ये बघितलं, मराठी नाटक ते हिंदीमध्ये बघितलं. होळकर कॉलेजमध्ये आम्हाला खरोखरच खूप चांगले प्रोफेसर भेटले. त्यापैकी मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर, फिजिक्सचे प्रोफेसर, आणि खास करून नमूद करायचं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे KT मंडलोई, केशव तुकाराम मंडलोई, हे प्रोफेसरने एवढं छान आम्हाला शिकवलं की त्यांनी शिकवलेली ऑर्गॅनिक केमिस्ट्री मला अजूनही लक्षात आहे. 1953 ते 1958 आम्ही जवळजवळ 5-6 भाड्याच्या घरात राहिलेलो, हरसिद्धी, पंतवेद्य कॉलनी. पण 1958 साली सर्वांनी घरच्या सर्व लोकांनी मदतीने आम्ही स्वतःचं घर बांधलं. आणि त्या घरात अजूनही माझा लहान भाऊ चंद्रशेखर एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून अजूनही प्रॅक्टिस करतोय. याचा आम्हालाच नाही, आमच्या पूर्ण फॅमिलीला फार याचा अभिमान आहे. 1959 साली मी BSc पास झालो. त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये माझा दुसरा नंबर आला. त्याच वेळेला मी IIT खडगपूरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसलो होतो. तिथे सिलेक्ट पण झालो होतो, इंटरव्ह्यू झाला होता, तिथे सिलेक्शन झालं होतं. पण त्यानंतर मला IIT बॉम्बेहून ॲडमिशन मिळाली, कारण मी त्या IIT बॉम्बे आणि IIT खडगपूरचं ॲडमिशन त्यावेळेला वेगळं होतं. आणि IIT बॉम्बेने प्रत्येक युनिव्हर्सिटीचे मेरिट लिस्ट होल्डर, फर्स्ट सेकंड रँकर्सना ॲडमिशन दिली होती. माझा नंबर लागला आणि मी IIT खडगपूरची ॲडमिशन रिजेक्ट करून IIT बॉम्बेला 1959 साली जुलैमध्ये जॉईन झालो. दॅट वॉज द फर्स्ट टाइम IIT पवई ओपन इट्स डोर. अविनाश कुलकर्णी आणि मी, आमची मैत्री 57 सालापासूनची. इंदूरला आम्ही आमचं घर एकमेकांच्या जवळ होतं आणि आम्ही रोज भेटत होतो. आमचे इंटरेस्ट कॉमन होते गप्पा मारायचे, त्यामुळे आमची लवकर मैत्री झाली. त्यानंतर अमेरिकेहून परत आल्यानंतर कुलकर्णी मी पुण्यात होतो. आम्ही गाडीवरती येता जाता भेटत होतो डेक्कन क्वीनवरती. आणि त्यावेळेला मला समजलं की त्यांचे प्रॉडक्ट्स काय आहेत आणि नवीन कंपनीत काय करायचे आहेत. आणि त्याला समजलं मी काय करतोय. मी किर्लोस्कर कन्सल्टंटमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि माझ्याकडे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स आणि मार्केट रिसर्च हे सगळं मी हँडल केलं होतं. मी जेव्हा म्हटलं की आमचे इंटरेस्ट कॉमन होते, ते इंटरेस्ट कॉमन म्हणजे कसे, आता संध्याकाळी आपण गप्पा मारत बसतो तेव्हा अनेक विषय निघतात. सिनेमाचे विषय असतात कुठलेही, नंतर दिवसभर काय झालं, आपण काय खेळतोय, खेळाचे विषय असतात, वेगवेगळे खेळ असतात, खेळाचे विषय असतात. परंतु हे बोलत असतानाच आपोआप आमचे डिस्कशन्स हे टर्न व्हायचे. हे कॉलेजचे एकदम बोलायला लागले की कॉलेजमधले प्रोफेसरबद्दल आणि मग त्या विषयाबद्दल सुद्धा आमचं बोलणं व्हायचे. आता अविनाश
मेरिट होल्डर तो होताच SSCला पुढे आणि BSc पर्यंत सुद्धा. त्यामुळे त्याची केमिस्ट्रीवरती खूप मास्टरी होती आणि मॅथमॅटिक्समध्ये तिचा इंटरेस्ट होता आणि मला मॅथमॅटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. माझी मॅथमॅटिक्समध्ये खूपच चांगली प्रगती होती. त्यामुळे आमचे कॉमन विषय निघायचे की त्यातनं कोडी घालायची एकमेकांना, त्यातनं एकमेकांवरती काहीतरी क्वेश्चन आन्सर करायचे. हे खेळ चालू झाले आणि हे खेळ करण्यामध्ये त्याच्यात करिअरच्याही कामाला आले ते आणि हे खरोखर म्हणजे कुठेही खेळीमेळीने अभ्यास करतात म्हणतात तसा व्हायला लागला एकत्र आल्यामुळे. तर सांगायचं म्हणजे अविनाशची त्यावेळेची ही कशी होती, इंटरेस्ट कसे होते की त्यांना सगळ्या विषयात खूप गप्पा मारायला आवडायचे. कुठलेही अकॅडमिक विषय असो नाहीतर आणखीन कुठले विषय, सिनेमातले विषय जरी असले तरी ते डिटेलमध्ये त्याच्यावरती बोलणार, अशा त्यांचा इंटरेस्ट होता. त्यामुळे मग ते गप्पा रंगतात. IIT बॉम्बेमध्ये ऍडमिशन तर मिळाली, पण खरं चॅलेंज तिथे होतं की तिथे टिकायचं कसं, कारण जवळजवळ 150 रुपये महिना खर्च होता आणि घरनं तेवढे पैसे मला मिळणं अशक्यच होतं, कारण एवढी मोठी फॅमिली आणि एकदम एकासाठी 150 रुपये पाठवणं शक्यच नव्हतं. मला 2 स्कॉलरशिप, एक स्कॉलरशिप सुद्धा काम भागलं नसतं, मला 2 सतत स्कॉलरशिप मिळवणं अनिवार्य होतं. ते एक मला MP गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती आणि दुसरी मला IITची स्कॉलरशिप होती. ते IITची स्कॉलरशिपची अट अशी होती की मला नेहमी टॉप 10% असल्याशिवाय मला ती स्कॉलरशिप मिळणार नव्हती. म्हणून हे 4 वर्ष मला फार चॅलेंजिंग होते. म्हणजे मेरिट लिस्टमध्ये म्हणजे टॉप 10% नेहमी राहण्यासाठी मला जवळजवळ अनिवार्य होतं. IIT पवईचं पहिलं वर्ष म्हणजे 1959 आणि त्यावेळेला मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा IITची फॅसिलिटीज एवढ्या कमी होत्या. तिथे चिखलचारीकडे एकच हॉस्टेल, मेन बिल्डिंगचं म्हणजे फाउंडेशन चालू होतं. तिथे फक्त एक TCS नावाची बिल्डिंग होती, विच मेंट टीचिंग कम स्टोरेज. त्याच्यामध्ये आमचे क्लासेस व्हायचे आणि सर्वांना गमबूट घालणं म्हणजे कंपल्सरी होतं, कारण एवढ्याच चिखल होतं चारीकडे. तर अशा मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो ते पहिलंच हॉस्टेल 1 मध्ये राहिलो. त्यानंतर 4 वर्षात म्हणजे 1963 जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा 5 हॉस्टेल तयार झालेले होते आणि मी हॉस्टेल नंबर 2 आणि 3 मध्ये पण राहिलेलो आहे. खरं म्हणजे इंदोरला पण इंजिनिअरिंग कॉलेज होतं, GSIT, गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मला तिथे ऍडमिशन नको होते कारण मला IIT बॉम्बेला जायचं, जॉईन व्हायचं होतं. मी आईवडिलांना सांगितलं की मला मेटलर्जी शिकायचं आहे, जे GSIT मध्ये नव्हतं. म्हणून मेटलर्जी सब्जेक्ट मी का घेतला, कारण मला IIT बॉम्बेला जायचं होतं म्हणून. पण खरं म्हणजे मेटलर्जी हा खरंच माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मला BTech मध्ये मी आपल्या ब्रांचमध्ये पहिला आलो, मला इन्स्टिट्यूट सिल्वर मिळाली. अविनाशजींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आपण उलगडा केलाच आहे. IIT बॉम्बेच्या 4ही वर्ष टॉप मध्ये राहून अविनाशजींनी स्कॉलरशिप मिळवली व ती टिकवलीही. याकरता त्यांच्यावर किती मानसिक दडपण होतं याची कल्पना करा. अविनाशजींना चांगली नोकरी मिळवणं भाग होतं, पण 1962 साली IIT मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होत होते की नाही याचा उलगडा अविनाशजी करतीलच. मी जेव्हा 63 मध्ये पास झालो त्यावेळेला IIT म्हणजे माझ्या ब्रांचमध्ये पहिला आलो, त्यासाठी मला इन्स्टिट्यूट सिल्वर मेडल मिळालं. आणि त्याच वेळेला आमचे दस्तूर कंपनीचे एक डायरेक्टर RD लाल काका ते आमचे एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून आले होते. त्यांनी डिपार्टमेंटला विचारलं, त्यांना एक विद्यार्थी पाहिजे होता. डिपार्टमेंटने माझं नाव रेकमेंड केलं आणि मला दस्तूर कंपनीमध्ये जॉब ऑफर आली. आणि मी मे 1963 मध्ये कलकत्त्याला गेलो टू जॉईन दस्तूर कंपनी. MN दस्तूर अँड कंपनी म्हणजे हिंदुस्थानातले सर्वात महत्त्वाचे स्टील कन्सल्टंट. तिथे मला असिस्टंट मेटलर्जिकल इंजिनियर म्हणून मला नोकरी मिळाली होती. महिन्याला 450 रुपये पगार, त्यावेळेला खूप चांगला होता. तर तिथे काम इंटरेस्टिंग होतं. आणखीन मला तिथे बरेच हुशार इंजिनियरशी मला इंटरॅक्शन करून मला खूप फायदा झाला. IIT बॉम्बेमध्ये फायनल इयरमध्ये असताना
बऱ्याच माझ्या कलिग्सनी बर्कले आणि इतर युनिव्हर्सिटीना अर्ज केले होते. तर त्याची मला साधारण कल्पना होती. मी जेव्हा कलकत्त्याला जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा रात्री वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीना अर्ज करायचे, त्यांच्याकडे अप्लिकेशन फॉर्म मागवायचे, IIT बॉम्बेकडनं टेस्टिमोनियल्स पाठवायचे, बरंच पत्रव्यवहार करावा लागत होता. ऍडमिशनचं एवढं सर्व खटाटोप करून मला शेवटी 2 युनिव्हर्सिटीमध्ये चांगली ऍडमिशन आणि फेलोशिप मिळाली. एक टोरंटोमध्ये होती आणि एक अमेरिकेमध्ये एकुलती एक फेलोशिप मला मिळाली, ती म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया. त्यावेळेला ही युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया एवढी मोठी आयव्ही लीग युनिव्हर्सिटी आहे त्याची काही मला काही कल्पना नव्हती. पण मला माझ्या दस्तूर कंपनीमधले सिनियर लोकांनी ऍडवाइस केलं की तू कुठेही जाऊ नको, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया जॉईन हो. फिलाडेल्फियाला जेव्हा मी गेलो 1965 ऑगस्टमध्ये, तेव्हा माझा तिथे एकही मनुष्य माझ्या ओळखीचा नव्हता. YMCA मध्ये ओव्हरनाईट राहिलो, आणखीन फॉरेन स्टुडंट ऑफिसमध्ये गेलो आणि तिथनं सगळं मला गायडन्स मिळाला. आणि तिथनं घरे कशी शोधायची, रिअल्टरकडे कसे जायचं, असं करून एक फ्लॅट निश्चित केला. 1965 सप्टेंबरमध्ये आमचं सेमिस्टर सुरू झालं आणि वर्षभरानंतर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असते, जिच्यावर ठरवतात की हा स्टुडंटचं लेव्हल काय आहे. तर मला त्या परीक्षेमध्ये ज्यामुळे जवळजवळ 8 प्रोफेसर्स तुमचं इंटरव्ह्यू घेतात, तुम्हाला खूप प्रश्न विचारतात, त्यांनीच मला ऑप्शन दिला की मला जर मास्टर्स करायचं असेल तर करू शकतो, पण जर मास्टर्स नाही करायचं असलं तर मला PhDला त्यांनी ॲडमिशन दिली. तर एकूण मला मास्टर्स स्किप करता आलं, ह्याच्यामुळे मला PhD फार पटकन संपवता आलं. मी 65 फॉलमध्ये जॉईन झालो आणि 68 डिसेंबरमध्ये मला डॉक्टरेट मिळालं. अविनाश माझा मोठा भाऊ. आतापर्यंत तुम्हाला हे पण कळलं असेल की अविनाश अतिशय ब्रिलियंट मनुष्य आहे. तर मी त्याला मेंटॉर म्हणायचो. लहानपणापासून मी बघायचो काय करतो हा. तर म्हणजे इंजिनिअरिंग काय हे पण मला माहित नव्हतं, पण जेव्हा मी म्हटलं की इंजिनिअरिंग काय असतं त्यांनी मला सांगितलं काय असतं. मला पण असं वाटलं की मी पण इंजिनिअर बनावं. मग तो म्हणाला मी IIT मध्ये जाणार आहे. तर मला पण वाटलं की मी पण IIT मध्ये गेलो पाहिजे. मग तो अमेरिकेत गेला, तर म्हटलं मी पण अमेरिकेत गेला पाहिजे. तर त्या म्हणजे तो मेंटोरिंग राहिलं आणि वर्षोनवर्ष गेली. त्यांनी माझ्याकरता नवीन नवीन स्टँडर्ड्स आणले, नवीन ऑपॉर्च्युनिटीज आणल्या, त्यांना मी घेत राहिलो. आणि मी कुठे आहे आता याच्यामध्ये बघितलं तर मोठा हिस्ट्री आहे की कशी अविनाशने मला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील नामवंत युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट मिळवणं ही खरोखर खूप कठीण गोष्ट आहे, पण अविनाशजींनी ते साध्य करून दाखवलं. यावरूनच त्यांच्या बौद्धिक क्षमतेची कल्पना आपल्याला येऊन जाते. डॉक्टरेट मिळाल्यानंतर आपल्याला कशा स्वरूपाची नोकरी मिळावी या संबंधी अविनाशजींच्या काही अपेक्षा असतीलच. मला PhD झाल्यानंतर 2-3 जॉब ऑफर्स होत्या, पण क्लिव्हलंडची जी कॅनेकॉट कॉपरची लॅबोरेटरी होती तिथे प्रोसेस मोटलॉजीमध्ये मला चान्स मिळणार होता, म्हणून मी ती नोकरी पत्करली. पण तिथे काम चांगलं होतं, इंटरेस्टिंग काम होतं, पण कॉपर प्राइसेस वर खाली होतात. आणखी ते पूर्ण कंपनीने डिसिजन घेतलं की ही लॅब बंद करायची. तर 1971 साली डिसेंबरमध्ये ही लॅब बंद होणार होती. जेव्हा मी कॅनेकॉट कॉपरचा जॉब घेतला होता त्याच्या आधी मला वेस्टिंग हाऊसमध्ये नोकरी मिळाली होती. पण जेव्हा कॅनेकॉटची लॅब बंद पडली मी परत वेस्टिंग हाऊसला अर्ज केला आणि ते लोक म्हणजे एवढे उदार होते की त्यांनी बघितलं माझं तुमच्याकडे रेकॉर्ड खूप चांगलं होतं, त्यामुळे परत या इंटरव्ह्यू झाला. मी परत गेलो, परत माझं प्रेझेंटेशन केलं माझं रिसर्च पेपरवर आणि त्यांनी मला परत जॉब ऑफर केला. आणखी मला म्हणजे लॅब बंद होण्याच्या आधी मला वेस्टिंग हाऊसमध्ये नोकरी मिळाली.